मित्रांनो, ही परिस्थिती आहे मराठवाड्याची। आज सकाळपासून आम्ही फिरतोय। सकाळी पैठणमध्ये होतो आणि तिथं प्लॉट बघितले जिथे आपले प्रोडक्ट वापरले। आपले जे प्रोडक्ट वापरले तिथले फळबागांचे झाडांना अजिबात काय झालेलं नाही, पण बाकीच्या ठिकाणी खूप अडचण झाली। आता आपण बघतो की सोयाबीनमध्ये इतकं पाणी आहे, ही सगळीकडे हीच परिस्थिती आहे आणि ह्याच्यातनं एकमेव आपणच आहोत की जो सोल्युशन देऊ शकतो। त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? सनस्टिक, सनगार्ड आणि NPK कॉन्सेप्ट ह्याचं कॉम्बिनेशन जितक्या लवकर शेतात जाईल तितक्या लवकर पिकाला फायदा होणार आहे। कारण की सनगार्डमुळे रोपाची कूज थांबेल, सनस्टिकमुळे अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि NPK मुळे त्या थांबलेल्या पिकाला एक खूप चांगला बूस्ट मिळेल। आता परिस्थिती लोकांची अशी आहे की ते पाण्यात सोडता येत नाही, बरोबर आहे। त्यासाठी खूप चांगला पर्याय आपण करतो की जर शेतकऱ्याकडे सुक्कं गांडूळ खत असेल, या तिन्ही बॉटल त्याच्यात ओता, चांगला मिक्स करा आणि ते अख्ख्या शेतात फेकून द्या। त्याचा खूप चांगला रिझल्ट येणार आहे। ते नसेल तर ताजं शेण घ्या, नंतर 10 किलो ताजं शेण घ्या, त्याच्यामध्ये 1 किलो NPK टाका, अर्धा लिटर सनगार्ड टाका, 250 ml किंवा जास्ती टाकलं सनस्टिक तरी चालू शकेल। ते सगळं छान मिक्स करा आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि ते सगळे गोळे तुम्ही जिथं पाणी आहे, जिथं पाणी साठलंय, जिथं खूप ओल आहे, जाता येत नाही असे लांबून ठिकठिकाणी 1-2 मीटरवरती पडतील असे गोळे टाका आणि रिझल्ट तुम्ही बघताल त्यावेळी शेतकरी तुम्हाला पाऊस संपल्यानंतर तुम्हाला आशीर्वादच देणार आहे। ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। तुमची स्वतःची जर शेती असेल तर 100% तुम्हाला हे करावंच लागेल, अन्यथा आता इथून पुढे देखील आज 24 तारीख आहे, इथून पुढे देखील 4-5 दिवस पाऊस होणार आहे। कांद्याची लागवड झालेली आहे, इतके पैसे शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये घातलेले आहेत। तर माझी एक विनंती आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे कन्व्हिन्स करा, कारण की आता ड्रेंचिंग करणं शक्य नाही असल्या परिस्थितीत। तर सगळ्यात चांगला पर्याय नाही तुम्हाला शेतकऱ्यांनी दुवा दिला तर माझं नाव काळे नाही। थँक्यू।